नमस्कार मंडळी, चला तर आज बनवूया बटाटा फ्लावर आणि वाटाण्याची मिक्स भाजी। पुरी सोबत खाण्यासाठी ही भाजी खूपच छान टेस्टी लागते। तर आपण इथे बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात, फ्लावरच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। पाण्यामधून निथळून घ्यायची, थोडंसं तेल घालायचं, मीठ आणि हळद घालून व्यवस्थित असं 2-3 मिनिटं हे बटाटे परतवून घ्यायचे। सोबतच फ्लावर देखील व्यवस्थित 2-3 मिनिटं परतवून घ्यायची। एक ताटामध्ये काढून घेतलं की कढईमध्ये पुन्हा तेल घालून घेतलं, जिरे मोहरीची फोडणी केली, अद्रक लसूणची पेस्ट घातली, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातले, 1 टोमॅटो घातला, थोडंसं मीठ टाकून छानपैकी परतवून घेतले। आता याच्यामध्ये सुके मसाले, धना पावडर, मसाला, हळद पावडर आणि मिरची घालून घेऊ आणि व्यवस्थित असे एकत्र करून घेऊया। मसाले कमी अधिक तुम्ही करू शकता। आता हे व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण परतवून घेतलेले बटाटा फ्लावरचे तुकडे घालून व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। 1 चमचा इथे मी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे। फ्रोझन मटार घेतला 1 वाटी, तो घालून व्यवस्थित 1-2 मिनिटं परतवून घेऊया। आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि भाजी 2-3 मिनिटं छानपैकी उकळी काढून घ्यायची। पुरी सोबत खाण्यासाठी मिक्स भाजी आपली तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला